नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये जेव्हा आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढलं जातं तर राकेशला अगदी आनंद होतो. राकेशला तेच हवं असतं, म्हणून आपली इंदोरी जिलेबी आहे तिला आता कोणी घरात नाही घेणार. आता एकटी पडली, मग आता मी तिच्या जाऊन पुढे पुढे करू शकतो, तिला नक्की आपल्या रूममध्ये राहायला घेऊन येऊ शकतो, म्हणून तो आता ईश्वरीला आग्रह करतो. परंतु ईश्वरी आता राकेशला छान आता उत्तर देते आणि म्हणते, राकेशजी, माझ्या बोलण्याला तुमच्या लेखी थोडी जरी किंमत असेल तर तुम्ही मला घरी येण्याचा आग्रह करणार नाही. त्यावर तर राकेशजी म्हणतो की ईश्वरीजी आता ऐकायला तयार नसते. ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी, 2 दिवसापासून टीव्हीवर काय तमाशा सुरू आहे आणि त्यात जर मी तुमच्या घरी राहायला आले तर लोक मला काय काय म्हणतील. जाऊन द्या, माझी बॅग मला द्या. तर राकेशजी म्हणतो की अहो, तुम्ही लोकांचं काय घेऊन बसला, ते बोलणारच आहे, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तेव्हा आता ईश्वरी वैतागून म्हणते, राकेशजी प्लीज माझं ऐका, मला जाऊन द्या. ही लढाई तुम्ही माझ्यासाठी नाही लढू शकत, ती माझी मला लढवावी लागेल. त्यामुळे राकेशजी माझी बॅग माझ्या हातामध्ये द्या. म्हणून आता राकेश ईश्वरीकडे पाहतो आणि शेवटी त्याला आता ती बॅग ईश्वरीच्या हातात द्यावीच लागते. तेव्हा राकेश म्हणतो की ईश्वरीजी, तर ईश्वरी आता आपल्या घराकडे रडतच पाहत असते. तेव्हा राकेश विचारतो की ईश्वरी, अहो तुम्ही कुठे जाणार आहात? ऐका ना ईश्वरी, खरंच मला खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता ईश्वरी रडतच आपली बॅग घेऊन तेथून निघून जायला निघते. तेव्हा आता ईश्वरी पुढे जाते तर राकेशजी मुद्दाम ऐका ना ऐका आणि पुन्हा तो हसायला सुरुवात करतो आणि बाय असं करत तो आता ईश्वरीला करत असतो आणि अगदी मनाशी खुश होऊन म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी आता एकटी पडली आणि ते तर माझ्यासाठी आणखीनच सोपं झालेलं आहे हे सगळं काही. त्यानंतर मात्र इकडे घरी सर्वजण आता अर्णव येण्याची वाट पाहत असतात. सर्वांना अर्णवची काळजी राहते. तेव्हा मात्र आता मामी विचारते की अर्णव आपल्याला असं काय सांगणार असेल. तर आकाश म्हणतो, अगं मम्मा, कळेल आपल्याला नक्की दादा काय सांगणार आहे ते. तेव्हा आता अविनाश मामा सुद्धा वल्लरीला म्हणतात की थोडा जरा पेशन्स ठेव. वल्लभरीचा आता आजी आणि अंजली या दोघींना सुद्धा राग येतो. तेवढ्यात अर्णव आता तयार होऊन बाहेर येतो. तर अंजली विचारते की काय रे अर्णव, तुला काय सांगायचं आहे. तर अर्णव म्हणतो, मी एक डिसिजन घेतलेला आहे, त्या बाबतीतच तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर आता अंजली विचारते की कसला डिसिजन. आणि तेवढ्यात मात्र लावण्य तेथे येते आणि अर्णवला म्हणते की ए आर, तू कसा आहेस, तुला काही झाले तर नाही ना. म्हणून अगदी अर्णवची काळजी असल्यासारखं ती सर्वांना दाखवते. आता ही लावण्य आली म्हणून आजी लगेच अंजलीला खुणावते की कशाला आली असं लिहिते. तेव्हा आता अर्णव लावण्याला म्हणतो की लावण्या, डोंट वरी, बरं झालं तू आलीस, कारण तुझ्याशी सुद्धा मला बोलायचं होतं. त्यावर आता लावण्य घाबरतच विचारते की कशाबद्दल. तर अर्णव म्हणतो की हो सांगतोस, की जे काही घडलेलं आहे ना त्या बाबतीत मी एक प्रेस कॉन्फरन्स घेण्याची ठरवलेली आहे. तेव्हा आता लगेच लावण्याला धक्का बसतो. लावण्य म्हणते की काय प्रेस कॉन्फरन्स. तेव्हा अर्णव म्हणतो की हो यस, प्रेस कॉन्फरन्स. जोपर्यंत आपण मीडियामध्ये स्वतः स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत त्यांचं हे काम बंद नाही होणार, लोक वाटेल ते बोलत राहतील. तेव्हा आता लावण्य म्हणते की अरे पण ते डायरेक्टली तुझ्याबद्दल कुठे बोलतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर ते तुझ्याबद्दल बोलणार नाही असं तुला वाटतं का? तसंही त्या जे काही मीडियावाले बोलतात तर ते मुलीबद्दल बोलतात, त्यामुळे आपल्याला मात्र ही स्टेटमेंट देण्याची काही गरज नाही असं जेव्हा लावण्य म्हणते तर आता अर्णवला सुद्धा राग येतो. अर्णव लगेच लावण्याला रागाने म्हणतो की हे बघ, ती मुलगी आपली एम्प्लॉई आहे, हे लक्षात ठेव लावण्या. तेव्हा मात्र आता आजी आणि अंजली यांच्या मनासारखं आता अर्णव करत असतो, लावण्यावर चिडलेला असतो. तर आता अर्णव म्हणत असतो की हे बघ लावण्य, हे मी ठरवलं, मी गप्प नाही बसणार. तर लगेच लावण्य म्हणते की काही दिवसासाठी तरी आपल्याला शांत राहावे लागेल. अर्णव म्हणतो की ते मला नाही जमणार, मी गप्प नाही राहणार, मी लगेच ऍक्शन घेणार आहे. तर लावण्य विचारते की म्हणजे काय. त्यावर आता अर्णव रागानेच म्हणतो की हे ज्याने कोणी केलेलं आहे त्याला मी नक्की शोधून काढणार म्हणजे काढणारच. तर लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा आणि मामीचा चेहरा लगेच आता लगेच असा बघण्यासारखं होतो. त्यावर आता अर्णव पर्सनली असं म्हणतो. तर वल्लरी म्हणते की काय पर्सनली. तर अर्णव म्हणतो की हो पर्सनली मी हे सर्व करणार, कारण हे जे काही आहे ना ते सगळं काही ठरलेल्या प्लॅनप्रमाणे होत, सगळं काही व्यवस्थित प्लॅन करून हे सर्व घडून आणलं. तोच आता लावण्याचा चेहरा अगदी शॉक बसल्यासारखा होतो, कारण हे सगळं काही आता तिने आणि वल्लरीने घडून आणलेलं असतं. आणि आता उरतात फक्त 2च प्रश्न की हे का गेलं, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सर्व कोणी केलं असं तो लावण्याकडे बघत म्हणतो. तोच लगेच लावण्य खूपच घाबरते, म्हणून अर्णव आता खूप असा पेटून उठलेला असतो. त्यावर आता आजी म्हणते की अर्णव हे बघ, अरे अर्णव तू
प्रेस कॉन्फरन्स घे, परंतु या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा फंदात मात्र तू पडू नकोस, कारण मला तुझी काळजी वाटते. अरे हे पोलिसांचं काम आहे, ते करत राहते. त्यावर आता अंजली म्हणते की हो ना, एकतर अगोदरच तुझ्या डोक्याला काही व्याप कमी आहे का. त्यावर आता लगेच अर्णव म्हणतो की ताई हे बघ, पोलीस हे जे काही काम करतील याची आपण वाट बघत उभं राहायचं का. त्याच्यात कोणताही पॉइंट नाही, कळते ना तुम्हाला कुठल्या लेवलची ही कॉन्फरन्स घडलेली आहे. ते एवढी सिरियस गोष्ट घडलेली आहे, त्यामुळे मी आता शांत नाही बसू शकत. त्यावर त्या लावण्य विचारते की पण नक्की तू काय करणार आहेस. तर अर्णव सांगतो की ज्या लोकांना मी बघितलं त्या लोकांना मी शोधून काढणार आहे. असं म्हटल्यानंतर लावण्य आणि वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. लावण्य म्हणते अरे अर्णव, तू एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे आणि तू फक्त तुझ्या बिझनेसकडे लक्ष द्यायला हवं आणि हे सर्व तू करत बसणार आहेस का. मुळात म्हणजे तुझ्याकडे वेळ तरी आहे का. तेव्हा अर्णव रागाने खूप चिडतो आणि म्हणतो की हो हे सगळं करेल मी. तेव्हा लावण्य म्हणते की अरे इतकी मोठी मुंबई आहे आणि तू कुठे आणि काय शोधणार आहे. त्यावर आता अविनाश मामा सुद्धा म्हणतात की अर्णव अरे ती जे काही बोलते ते खरं बोलते, कारण हे तुझं काम नाही. त्यावर आता अर्णव म्हणतो की मामा हे बघ, हे काम माझंच आहे आणि ते सगळं काही मलाच करायचं आहे आणि हे सगळं काही मीच करणार आहे. आम्हाला ज्या ट्रक मध्ये ते घेऊन गेले होते तो ट्रक तर आम्ही शोधू शकतो आणि ज्या बोटीमध्ये आम्हाला ठेवलं होतं तर ती बोट कुणाची आहे हे सगळं काही मी ट्रेस करू शकतो. तेव्हा ते ऐकून मात्र लावण्य आणि वल्लरी यांचे अगदी त्यांना घाम फुटलेला असतो. त्यामुळे नक्की मला शोध घेतल्यानंतर सगळं काही सापडेल. तेव्हा आता वल्लरी मनात म्हणते की हा तर खूप पेटूनच उठलाय आणि शेवटी तो ह्या सगळ्यापर्यंत पोहोचला तर मग काय करायचं. त्यामुळे अर्णव आता पुढे म्हणतो की निघतो मी. तर लावण्य म्हणते की यार अरे मी सुद्धा तुझ्या सोबत येते. तर अर्णव म्हणतो की हो चल. तेव्हा अर्णव आणि लावण्य तेथून जायला निघतात. तर आजी ही अर्णवला सांगते की अर्णव बाळा काळजी घे बर का. तेव्हा वल्लभरी मनातून खूपच घाबरते की ह्या अर्णवला काही कळायला नको, नाहीतर ह्या बावळट ह्या वल्लरी लावण्यासोबत मी सुद्धा अगदी यात गुंतून जाईल. तेव्हा अर्णव आणि लावण्य गाडीतून येत असतात. तर अर्णव हा लावण्याला म्हणतो की कोणीतरी हे सगळं काही मुद्दाम केलेलं आहे. तेव्हा लावण्य म्हणते की हो मला सुद्धा तेच वाट. मगाशी तू पोलीस स्टेशनला गेला होता, मग तेथे काय झालं आणि त्या फोटोज मध्ये तुझ्यावर जे काही गुंडांनी हल्ला केला ते फोटो होते का. तेव्हा आता लावण्याने असं विचारल्यानंतर अर्णव म्हणतो की नाही 100% तर नव्हते. मी तसंही त्यांना नाही सोडणार. याच्या मागे जो कोणी आहे ना त्याला मी शोधून काढणार म्हणजे काढणार. त्यानंतर मात्र आता ईश्वरी घर सोडून येते आणि एका मंदिराच्या पायरीशी बसलेली असते आणि ती आता स्वतःलाच विचारते की ईशू अगं हे सर्व काय चाललं. एक परेशानी सोडली तर दुसरी परेशानी लगेच समोर येऊन उभी राहत. पण काही झालं तरी त्या भडकू चंदकून मी आई आणि बाबांचं लॉकेट परत घेतल्याशिवाय मुंबई सोडून मी कुठेही नाही जाऊ शकत. आणि जर मला अगदी राहण्याची वेगवेगळी वेळ आली तरी सुद्धा मी मिठाई किंवा जिलेबी करून विकू शकते. तेव्हा आता हा राकेश तिचा तिथे पाठलाग करत तेथे मंदिरात सुद्धा येऊन पोहोचलेला असतो आणि ईश्वरीकडे अगदी तो त्या गुंडगिरी नजरेने पाहतो. तर ईश्वरी खूप रडत असते आणि मी आता गरम गरम इंदोरी पोहे सुद्धा मी विकू शकते. जरी मला दुसरी नोकरी करावी लागली तरी सुद्धा मी नक्की काहीतरी असं करून दुसरा जॉब सुद्धा करू शकते. तेव्हा आता ईश्वरीच्या पुन्हा विचार करून डोक्यात येते की ईश्वरी अगं तू दुसरा जॉब कसा करू शकते, कारण त्या भडकू चंदनला तू त्याचे 1.5 लाख रुपये कसे देणार आहे ते. त्यामुळे आता मात्र ही नोकरी मला टिकूनच ठेवावी लागेल. त्या भडकू चंदाचा कितीही आरडाओरडा सुरू असेल तरी सुद्धा सहन करून मला ही सर्व नोकरी टिकवावी लागेल. त्यामुळे मला मात्र आता असा धीर सोडून नाही चालणार. त्यामुळे ती स्वतःला धीर देत असते की ईशू धीर धर. तेव्हा आता राकेश सर्व काही तिचं बोलणं ऐकतो आणि मनाशी आता खूप असा हसतो. तिच्याकडे बघत मनात म्हणतो की बिचारी माझी इंदोरी जिलेबी कशी एकत्र आता एकटी पडली आणि जर मात्र इने मागे बघितलं तर काही हरकत नाही आणि मग काय ऍक्टिंग करायची कसं सांगायचं हे मी सांगेल की ईश्वरी मला खरंच तुमची खूप काळजी वाटत होती म्हणून मी तुमच्या मागे आलो होतो. तेव्हा आता ईश्वरी इकडे तिकडे पाहते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि बाराकी ढेर येथे मात्र कोणीच नाही म्हणून तिला आता भीती वाटायला सुरुवात होते. तेव्हा आता ती बाप्पाला हात जोडते आणि बाप्पा मी तर म्हणाले होते मुंबईमध्ये एकटीने राहून दाखवेल म्हणून, पण येथे मात्र आता मी रस्त्यावर एवढ्या रात्री एकटीच आहे म्हणून ईश्वरी आता इकडे तिकडे पाहते आणि घाबरते. तेव्हा आता राकेश तिच्याकडे बघत मनात म्हणतो की मगाशी मात्र तुम्हाला टाळलंच, परंतु आता तुझ्याकडे कोणतंही दुसरं ऑप्शन नाही आणि आता मात्र मोठ्या मनाने मी तुला माझ्या रूमवर येण्याचं आमंत्रण देणार आहे, लक्षात घे. शेवटी तू नाईलाजाने मला हो म्हणणारच आणि मग मात्र मी अलगद तुला माझ्या जाळ्यामध्ये अडकवणार. तेव्हा तो एक पाऊल ईश्वरी
ईश्वरी जवळ येत असतो आणि त्याच वेळेस मात्र अर्णव आणि लावण्य तेथेच गाडीतून येत असतात, त्याच रोडने जात असतात. परंतु अचानक मात्र समोरून गाडीचा जो काही लाईट आहे तर तो प्रकाश मात्र ईश्वरीच्या अंगावर पडतो आणि आता राकेश सुद्धा खूप असा घाबरल्यासारखा होतो. तेव्हा आता अर्णवचं लक्ष जातं ईश्वरीकडे. तर आता अर्णव म्हणतो की मिस ईश्वरी देसाई इथे यावेळेस. तेव्हा लावणीला तर ईश्वरीला बघून राग येतो आणि ही आता इथे काय करत असेल असं ती म्हणते. म्हणून अर्णव आणि लावण्य गाडी घेऊन तेथे थांबवतात. तर आता राकेश अर्णवला पाहतो आणि लगेच तेथून पळत तो जायला निघतो. तेव्हा अर्णवचं लक्ष जातं. अर्णव लगेच गाडीतून खाली उतरतो आणि त्याच्या मागे धावत असतो त्याला आरडाओरडा करत आणि ईश्वरी लगेच उठून उभी राहते. तेव्हा आता लगेच अर्णव जोराने ओरडतो की तिकडे कोण आहे म्हणून. ईश्वरीला काही समजत नसतं की अर्णव असं का ओरडत असेल. तेव्हा लावण्य ही ईश्वरीकडे पाहते आणि तिच्या बॅगकडे पाहत असते. तेव्हा ईश्वरीला काही समजत नसतं की नक्की हे काय चाललं म्हणून. तेव्हा अर्णव रागाने ईश्वरी जवळ येतो आणि रागाने तो ईश्वरीला म्हणतो की लक्ष कुठे असतं तुझं. अगं मागे तुझ्या कोणीतरी उभं आहे हे सुद्धा तुला नाही कळत का. आणि संकटात सापडण्याचा मुद्दाम तू प्रयत्न करते की काय. तेव्हा मात्र आता ईश्वरीला अर्णव नेमकं काय म्हणतो हे खरंच काही कळत नसतं. साधी अक्कल नाही का तुला म्हणून अर्णवची आता खूप अशी ईश्वरीवर चिडचिड होते. तर ईश्वरी म्हणते की अहो सर ते. परंतु आता अर्णव ईश्वरीला काही बोलून देत नसतो. ईश्वरी मात्र रडत असते आणि अर्णवचं बोलणं ऐकून घेत असते की सर ते. अर्णव म्हणतो की हे बघ मी तुझा बॉस आहे, तुझा बॉडीगार्ड नाही. प्रत्येक वेळेस तुला संकटातून वाचवण्यासाठी मी नाही धावून येत आणि जर तुला संकटात सापडण्याची इतकीच जर हौस असेल तर गुड लक. यापुढे जरी मी तुला पाहिलं तरी सुद्धा मी तुला वाचवण्यासाठी नाही येऊ शकत, हे लक्षात घे. तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीवर खूप असा चिडत आहे हे बघून लावण्याला मात्र खूप असं आनंद होत असतो. परंतु ईश्वरीला मात्र आता खरंच काही कळत नसतं की सर नक्की काय बोलतात आणि नक्की आता तिच्या मागे कोण असेल हा ती विचार करत असते. तेव्हा आता अर्णव जायला निघतो. रागाने तो ईश्वरीकडे पाहत असतो. तोच लगेच आता ईश्वरी रडतच अर्णवला म्हणते की सर मला घरातून बाहेर काढून टाकलं. ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णवला मात्र त्याचा भूतकाळ आठवतो. तो लगेच असा अगदी कोलमटल्यासारखा होतो. कारण त्याच्या काकांनी जेव्हा ते लहान असताना त्यांच्या आईंनी फाशी घेतलेली असते आणि त्याच्या काकाने अंजलीच्या आणि अर्णवच्या हाताला धरून त्यांना फरफटत घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि दरवाजा लावून घेतलेला असतो. अर्णव आणि अंजली काका काका करत खूप असे काकांच्या विनवण्या करत असतात. पण तरीसुद्धा तो काका असा नराधम काका काही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी मात्र तो अंजली आणि अर्णव या दोघांना घराच्या बाहेर काढतो. ते क्षण आता ईश्वरी जेव्हा म्हणते की मला घराच्या बाहेर काढलं असं तेव्हा ती म्हणते. तर तेव्हा मात्र अर्णवला सगळं काही तो आपला भूतकाळ आठवतो. अर्णवच्या डोळ्यामध्ये जो काही राग असतो तो शांत होतो आणि अगदी नम्र असा आपला अर्णव होऊन ईश्वरीच्या बद्दल त्याच्या मनात अगदी सहानुभूती निर्माण होते. तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो आणि विचारतो की काय काय म्हणालेस. तेव्हा ईश्वरी आपल्या बॅगकडे पाहते. तर अर्णव सुद्धा तिच्या बॅगकडे पाहतो. तर ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की एखाद्या मुलाने इतक्या रात्री फिरायचं नसतं सर, हे मला सुद्धा कळतं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणजे असं काय झालं की तुला घरातून बाहेर काढलं म्हणून. तेव्हा आता लगेच ईश्वरी तिच्याबद्दल सांगायला सुरुवात करते की सर मुंबईमध्ये मी माझ्या आत्याच्या घरी राहते. तेव्हा आता जो काही आत्याने घराच्या बाहेर का काढलंस आणि जो घडलेला प्रकार आहे की आत्या तिला म्हणलेली असते की हे बघ तू इथे कशाला आलीस, तू 2-3 दिवस बाहेर होती तर तू इथे यायची तुला काही गरज नाही. आत्ता मी तुला नाही या घरामध्ये घेऊ शकत म्हणून आत्या तिची बॅग बिग सगळं काही अगदी तिचा अपमान करून तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढते. कारण ईश्वरी घरी येण्या अगोदरच आत्याने तिचं सामान सर्व काही बाहेर काढून ठेवलेलं असतं आणि आता ईश्वरी आल्यानंतर ती तिला घराच्या बाहेर काढते. हा सर्व काही घडलेला प्रकार आता ती अर्णवला सांगते. तेव्हा मात्र आता अर्णव हे सर्व ऐकून ईश्वरीला म्हणतो की मिस ईश्वरी देसाई तुला मात्र आता तुझ्या आत्याला घरात घ्यावेच लागेल. तेव्हा लावण्याचा तर खूपही ऐकून जळफाट होतो. तर ईश्वरी सरांना विनंती करते सर प्लीज मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही यामध्ये पडू नका, प्लीज माझं ऐका. लावण्य लगेच म्हणते की अरे ए यार खरंच ती अगदी बरोबर बोलते, तू कशाला यामध्ये पडतो, हा तिचा पर्सनल मॅटर आहे, ती आणि तिच्या घरचे बघून घेतील, आपण यात पडायला नको. तेव्हा मात्र आता लावण्य असं म्हटल्यानं अर्णवला राग येतो. अर्णव लगेच लावण्याला म्हणतो की हे बघ माझे निर्णय आहे ना ते स्वतः मी घेत असतो, दुसऱ्यांनी सांगायची काही मला गरज नाही. म्हणून तो आता लावण्याला तोंडावर उत्तर देतो आणि तोंडावर पाडतो. त्यावर आता लगेच अर्णव हा
ईश्वरीला म्हणतो की हे बघ, तू इतर वेळेस खूपच बोलत असते, परंतु जेथे मात्र आज तुला बोलायची गरज होती तेथे जर तू बोलली असती तर आज मात्र ही वेळ तुझ्यावर आली नसती. त्यामुळे अर्णव आता मोठ्या मनाने ईश्वरीला गाडीत बसायला सांगतो. तर ईश्वरी सुद्धा म्हणते की नाही सर, अहो मदतीचं ओझं होत नाही परंतु उपकाराचं ओझं मात्र होतं. तेव्हा आता अर्णव ईश्वरीचा एकही शब्द ऐकून घेत नाही. तो डायरेक्ट आता ईश्वरीची बॅग उचलतो आणि बॅगमध्ये ती गाडीमध्ये ठेवायला जातो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे काय करतात, परंतु लावण्याला मात्र हे सगळं काही बघून अगदी शॉक बसल्यासारखा होत असतो. यार चक्क ह्या ईश्वरीची बॅग उचलतो. तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो आणि जेव्हा ईश्वरीने विचारलेलं असतं की सर हे काय करतात, तर अर्णव तिला अगदी शांतपणे उत्तर देतो की मदत करतोय. तेव्हा लावण्य म्हणते की यार अरे परंतु आता अर्णव हा लावण्याकडे लक्ष देत नाही आणि तो ईश्वरीचा हात धरतो. तर लावण्य आता जेव्हा अर्णवने ईश्वरीचा हात धरलेला आहे हे जेव्हा पाहते तर तिचा तर आता आणखीनच जळफळाट होतो. तेव्हा आता अर्णव काही लावण्याकडे लक्ष देत नाही आणि तो ईश्वरीच्या हाताला धरून तिला गाडीमध्ये बस गाडीमध्ये असं म्हणतो. तर ईश्वरी खरंच गाडीमध्ये बसते. अर्णव स्वतः आपल्या हाताने तिची बॅग आपल्या मागे गाडीमध्ये टाकतो. तेव्हा हे सर्व काही बघून लावण्याला इतका राग आलेला असतो, तिच्या तळपायाची आग पूर्णपणे मस्तकात जाते. तेव्हा अर्णवने मात्र एक शक्कल चांगली लढवलेली असते. लावण्याची जागा आता मागच्या सीटवर असते आणि ईश्वरीच्या हाताला धरून तिला आपल्या शेजारी पुढच्या सीटवर बसवलेलं असतं. आता मात्र लावण्याला खूप असं इतका राग येतो, ती रागानेच ईश्वरीकडे पाहत असतो, कारण तिची जागा मात्र आता ईश्वरीने घेतलेली असते. ते पण अर्णवने जबरदस्तीने ईश्वरीला तेथे बसवलेलं असतं. तेव्हा ईश्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तेव्हा अर्णव काही उत्तर देत नाही आणि अर्णव मात्र आता लगेच ईश्वरीला गाडीमध्ये बसून तो आता आत्याच्या घरी घेऊन येणार असतो. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि अर्णव ईश्वरीला, आणि ह्या दोघांना एकमेकांकडे बघून मात्र आता लावण्याचा तर खूप असा जळफळाट होतो. आणि शेवटी अर्णवने त्याचं कर्तव्य व्यवस्थित पार पडलेला असतो. तो ईश्वरीसाठी सगळे काही अगदी जी लागेल ते मदत करायला तयार असतो. त्यानंतर आता इकडे आजी, अंजली आणि अविनाश मामा हे बोलत असतात. तर वल्लरी मागून येते आणि यांचं बोलणं हे चोरून ऐकत असते. तर आजी म्हणत असते अर्णवने हे सगळं काही आपल्या पद्धतीने हँडल करायचं ठरवलेलं आहे, परंतु यातून मात्र दुसरं काही आणखीन उद्भवायला नको, म्हणून आता आजीला अर्णवची काळजी वाटते. पण अंजली मात्र आता अर्णवच्या पाठीमागे ठाम असते. अंजली म्हणते की हे बघ, त्या ईश्वरीशी असं वागणाऱ्या जो काही होता त्या नराधामापर्यंत मात्र अर्णवने पोहोचायलाच हवं. तो जे काही करतो ते एकदम योग्य करतो आणि जर ती व्यक्ती माझ्या समोर आली तर मला माहिती नाही की मी काय करेल म्हणून. तेव्हा आता अविनाश मामा हे सर्व ऐकून म्हणतात की हे सगळं काही आता सूत्र अर्णवने आपल्या हातात घेतलं म्हटलं, तो मात्र त्या माणसापर्यंत पोहोचणार एवढं मात्र नक्की. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला आता अगदी टेन्शन येते. त्यावर आता लगेच आजी म्हणते की हो ना, अर्णव हे सगळं काही करू शकतो, कारण आपला अर्णव हट्टी आहे. एकदा की ज्याने जे काही ठरवलं तर तो लगेच तर करतो. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली. तेव्हा आता अविनाश मामा सुद्धा म्हणतात की आई, अगं लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा मात्र लागायला हवा. आणि हे सर्वजण असे बोलल्यानंतर मात्र वल्लरीला खरंच अगदी घाम फुटलेला असतो. तेव्हा मात्र आता वल्लरी हे सगळं ऐकून मनात म्हणते की अरे देवा, हे तर सगळं काही हाताबाहेर जातं. एकदा की लावण्यापर्यंत हे सगळेजण पोहोचले तर माझ्यापर्यंत पोहोचायला यांना वेळ नाही लागणार. त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आणि लावण्य हे गाडीतून तेथे आत्याच्या घरी येऊन पोहोचतात. तर आता अर्णव दरवाजा वाजवतो. आत्या ही दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर मात्र आता आत्यासमोर पाहते तर काय आत्याला धक्का बसतो आणि आता ती लगेच अर्णवला म्हणते की तुम्ही, आणि आता तुम्ही म्हटल्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवच्या मागून पुढे येते. तेव्हा आता ईश्वरीला पाहून आपल्या नम्रताला तर खूप असा आनंद होतो, परंतु आत्याला मात्र आणखीन राग येतो. आत्या रागाने ईश्वरीकडे बघत असते. तर ईश्वरी अगदी रडतच खाली मान घालते. तेव्हा आत्या मात्र रागाने ईश्वरीला विचारते की काय ग, तू इथे का आलीस, आणि काय ग तुला काय वाटलं की तू यांना बरोबर घेऊन आलीस, मग मी तुला घरात घेईल म्हणून. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघा, ती मला नाही तर मी तिला येथे घेऊन आलो. तेव्हा हे ऐकून नम्रतेला आनंद होतो, परंतु आत्याला मात्र आणखीन राग येतो. तर अर्णव आता पुढे म्हणतो की तुम्हाला तिला घरात घ्यावेच लागेल, हा माझा शब्द आहे. तेव्हा आत्या लगेच तिच्या तोऱ्यात आवाजात म्हणते की काय, तुम्ही कोण आहात असं अर्णवला विचारते. हे माझं घर आहे, माझ्या घरामध्ये मी ठरवणार आहे की कुणाला या घरात राहून द्यायचं आणि कुणाला नाही राहून द्यायचं. आणि ईश्वरीकडे रागाने बघत म्हणते की एकतर तुमच्यामुळे अगोदरच खूप अशी बदनाम तर आमची झालेलीच आहे. तेव्हा आता नमूला खुद्दा हे सर्व ऐकून वाईट वाटतं. तर आता अर्णव म्हणतो की हे बघा, हे जरा आती होतंय, 2 मिनिटं प्लीज शांतपणे बोलूयात का. तेव्हा मात्र आता आत्या तयार होते आणि ठीक आहे असं म्हणून, आणि अर्णवला म्हणते की फक्त तुम्ही, आणि ईश्वरीला म्हणते की तू नाही येऊ शकत. आणि आत्या आता अर्णवला आतमध्ये येण्यास सांगते. तेव्हा आता अर्णव आतमध्ये येतो आणि आत्या म्हणते की बसा खाली. तर
अर्णव म्हणतो की नो थँक्यू। तेव्हा नमू सुद्धा आत आलेली असते। त्यावर आता अर्णव शांतपणे आत्याला म्हणतो की हे बघा, रात्री ती एकटी रस्त्यावर अशी फिरत असताना जर तिच्यासोबत काही घडलं तर तुमची बदनामी नाही होणार का? आणि त्यात म्हणजे तिचे आई वडील हे इंदोरमध्ये असतात, म्हणजे ते जे काही तुमचे नातेवाईक ते, आणि आता मात्र इथे तिची जबाबदारी ही तुमच्यावर आहे। तेव्हा आता आत्या रागाने तिच्याकडे बघत म्हणते की तिचं माझ्यासमोर काही चाललं नाही म्हणून ती तुम्हाला येथे घेऊन आली असेल, आणि मुळात म्हणजे आमच्या घरच्या भांडणात तुम्हाला पडायची खरंच काही गरज नाही। त्यावर आता अर्णव म्हणतो की हो, तुमचं अगदी बोलणं करेक्ट आहे, कारण मला तुमच्या घरच्या भांडणात पडण्याची काही गरज नाही, प्लीज तुम्ही समजून घ्या। आणि हे बघा, मला तुमच्याशी येथे वाद घालायचा नाही, मला तुमची वाद घालण्यात कोणती इच्छा पण नाही, आणि माझ्याकडे वेळ सुद्धा नाही तुमच्या बरोबर वाद घालण्यासाठी, आणि पुन्हा एकदा मला जी काही गोष्ट आहे ती रिपीट करायला नाही आवडत, त्यामुळे सो प्लीज। आणि मी तुम्हाला आज माझ्या शब्दात सांगतो की टीव्हीवर आज जे काही दाखवतात ना ते सर्व खोटं आहे, तुमच्या भाचीची यात काही चूक नाही, त्यामुळे प्लीज तिची काही चूक नसताना तुम्ही तिला असं घराच्या बाहेर नाही काढू शकत, तुम्ही प्लीज तिला घरामध्ये घ्या। तर अर्णव पुढे म्हणतो की तिच्या आत्या म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तुम्ही तिला घरात घ्या, आणि तिच्यासोबत जे काही घडलं त्याचा एकदा विचार करा प्लीज। म्हणून आता अर्णव हा आत्याला खूप असे विनवण्या करतो। परत तो आत्याला म्हणतो की अर्णव राजशिर्के याला रिक्वेस्ट आणि विनवण्या करण्याची खरंच काही गरज नाही, दॅट स्टील, आणि खरंच मी माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला करतो की खरंच तुम्ही तिला घरात घ्या, आणि पुन्हा तो प्लीज असं आत्याला म्हणतो। तेव्हा आता आत्या ईश्वरीकडे पाहत असते, आणि ईश्वरी आता हे सगळ्यांकडे पाहते, तर नमूला मात्र आनंद होतो। तेव्हा आता आत्या लगेच तयार होते, आणि ठीक आहे असं बोलून ती जोरात ओरडते की येऊ शकते ती घरात। तेव्हा आता ईश्वरीला खूप असा आनंद होतो, आणि नम्रताला सुद्धा खूप असा आनंद होतो। तेव्हा आता अर्णव लगेच थँक्यू बोलतो आणि लगेच तो तिथून जायला निघतो, आपली चप्पल तो घालत असतो, तर ईश्वरी त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु ईश्वरीच्या तोंडातून सुद्धा शब्द निघत नसतो, कारण तिला अर्णवला थँक्यू म्हणायचं असतं। तर अर्णव आता तिथून निघून जात असतो, तर ईश्वरी त्याच्याकडे बघत मनात म्हणते की सर, इतक्या दिवसातून आज पहिल्यांदा तुमच्याबद्दल मला माझ्या मनामध्ये आदर वाटला। तेव्हा ईश्वरी आपली बॅग घेऊन आतमध्ये येते आणि आत्याजवळ येते, आत्या असं म्हणते, परंतु आत्या मात्र तोऱ्यातच रागाने ईश्वरीकडे पाहते आणि लगेच आत निघून जाते। तर ईशू आत्या आत्या करत असते, आणि नम्रता सुद्धा। तेव्हा नम्रता ही ईशूला विचारते की तू ठीक तर आहेस ना? तेव्हा आता ईश्वरी रडत असते, आणि दोघी आता एकमेकांना अगदी प्रेमाने कडकडून भेटतात, मिठीत येतात, आणि खूप असे रडतात। तेव्हा नम्रता तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते की ठीक आहेस ना ईशू तू? तेव्हा ईशू हो बोलते, आणि दोघे एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आत्या मात्र ईश्वरीला सुनावतच असते की जोपर्यंत हे कोणी केलं आणि का केलं हे माझ्यासमोर येत नाही, तोपर्यंत मात्र माझ्या नजरेमध्ये दोषी ही तूच राहील, आणि मी तुला दोषी ठरवत राहील। शेवट आता मी तुला एक निर्णय सांगते की तू अर्णव राजशिर्के यांच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाही। तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे मात्र आता लावण्याला सुद्धा अर्णवने खूप काही सुनावलेलं असतं की तू उद्यापासून ऑफिसमध्ये यायचं बंद कर। तर लावण्याला धक्का बसतो। लावण्य म्हणते की यार। तेव्हा मात्र आता अर्णव काही एक ऐकून घेत नाही, आणि तू चालती हो, प्लीज गो। तेव्हा मात्र लावण्याचा खूप असा जळफळाट होतो। तेव्हा लावण्य आणि वल्लरी एकमेकांना भेटतात, आणि जे काही घडतं ना ते सगळं काही ते ईश्वरी देसाईमुळे घडतं असं वल्लभरी आता या लावण्याला म्हणते। लावण्याला तर आता खूप असा राग येतो। तेव्हा वल्लरी म्हणते की या सगळ्याचा काटा काढण्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग हा शोधावाच लागेल। तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की मार्ग तर शोधला आहे मी, म्हणून सर्व मीडियावाले आणि हे न्यूज चॅनल हे सगळं काही अख्तर रिपोर्टर तेथे येतात, आणि ते ईश्वरीला बदनाम करण्यासाठी वाटेल तसे प्रश्न विचारतात। तुम्हाला अर्णव राजशिर्के यांना किडनॅप करण्याचे मिळालेत असं विचारतात, आणि सर्वजण आता ईश्वरीच्या अंगावर दगडफेक करत म्हणतात की ईश्वरी देसाई हाय हाय, ईश्वरी देसाई म्हणून तिच्या अंगावर दगड फेकतात। तोच अर्णव तेथे येतो, आणि तो दगड आपल्या हातामध्ये झेलतो आणि ईश्वरीला वाचवतो। तेव्हा आता अर्णवने आपल्या अंगावर येणारे दगड झेललेले आहेत हे बघून ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते, आणि वल्लरी आणि लावण्य मात्र चोरून हे सर्व पाहतात। तेव्हा मित्रांनो, अर्णव आता ईश्वरीसाठी धावून आलेला असतो। पुढे आता काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।